मित्रांनो, आज प्रथमतः मी आपल्या सर्वांचे 10वीमध्ये आपण चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन 11वीत आल्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. तुम्ही 11वीमध्ये 11वी कॉमर्सची निवड केलेली आहे. तुम्ही केलेली निवड ही अत्यंत चांगली आहे. कारण तुम्ही जर पाहिलं तर बहुतेक सर्व ठिकाणी म्हणजे दुकानात, कारखान्यात, इतर सगळीकडे चार्टर्ड अकाउंटंटकडे म्हणा किंवा इतर सर्व ठिकाणी अकाउंटन्सीचा वापर हा फार महत्त्वाचा झालेला आहे. त्यामुळे अकाउंटन्सी म्हणजे काय हे मी तुम्हाला अगोदर सांगायला पाहिजे असं मला वाटतं. परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला माझा थोडक्यात परिचय करून देतो. आता माझं नाव आहे राघवेंद्र कुलकर्णी. आणि माझं शिक्षण झालेलं आहे M.Com M.P.M व D.B.M. आता M.Com म्हणजे मास्टर इन कॉमर्स, M.P.M म्हणजे मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट आणि D.B.M म्हणजे डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. ह्या दोन्ही ज्या डिग्र्या आहेत, ह्या तिन्ही डिग्र्या ह्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्र्या आहेत. म्हणजे मी कॉमर्स ह्या विषयामध्ये चांगल्यापैकी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेलो आहे. याच्यामुळे मी तुम्हाला अकाउंटन्सी संदर्भात खुलासे वाईज समजायला योग्य या पद्धतीने मी आता तुम्हाला शिकवणार आहे. आता अकाउंटन्सी हा जो विषय आहे, या विषयाचे 2 भाग पडतात. 2 भाग कोणते? एक बुक कीपिंग आणि दुसरा अकाउंटन्सी. बुक कीपिंग हा अकाउंटन्सीच्या याच्यापैकी 20% भाग हा बुक कीपिंगचा येतो आणि अकाउंटन्सीचा भाग हा 80% येतो. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये बुक कीपिंगचा अभ्यास करायचा आहे. आता हे तुम्हाला सांगताना मला एक गोष्ट तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तुम्ही व्यापाऱ्यांची जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये गेले असता किंवा व्यापाऱ्यांची पुस्तकं विकणाऱ्यांच्या दुकानामध्ये गेले असता तुम्हाला लाल रंगाची पुस्तकं दिसतात आणि ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या पुस्तकांचं पूजन करून व्यापारी वर्षभराचं अकाउंट हे त्या पुस्तकामध्ये करतो. त्यांना विचारलं तर ते काय म्हणतील? वही खाता. वही खाता म्हणजे काय? वहीमध्ये केलेली नोंद. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे. थोडंसं याच्याबद्दल तुम्हाला पार्श्वभूमी मी समजून सांगणार आहे. आजचा पहिला जो चॅप्टर आहे हा पूर्णतः अकाउंटन्सी बुककीपिंगची संपूर्ण पार्श्वभूमी सांगण्यासाठी मी देणार आहे. आता तुमच्या लक्षात येईल की बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी, आता ह्याचा शोध कालांतर वेगवेगळ्या काळामध्ये झालेला आहे. आता प्रथमतः बुक कीपिंग किंवा अकाउंटन्सी
याची प्राथमिक सुरुवात ही चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात झालेली आहे. त्यांच्याकडे कौटिल्य नावाचा अर्थशास्त्रज्ञ होता. त्यांनी कशा प्रकारे हिशोबांची पुस्तकं ठेवायला पाहिजे हे समजून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे याच्यानंतरच्या संस्कृतीच्या उगमाच्या सुरुवातीस अकाउंटन्सी ही जी आहे ही ओनर जो असतो, प्रॉपर्टी ओनर म्हणजे पूर्वीच्या काळात जमीनदार होते. यांच्या जमिनीचा हिशोब ठेवणे, किती खर्च झाला, किती उत्पन्न मिळालं याची नोंद ठेवणे, याचं काम हे त्या काळचे मुनीमजी म्हणून लोक होते ते करत होते. तुमच्या कानावर ही गोष्ट आलेली असेलच. तर मुनीमजी हा प्राथमिक स्वरूपाचा अकाउंटन्सीतली व्यक्ती आहे. म्हणजे हिशोब ठेवणाऱ्या व्यक्तीमधली प्राथमिक स्वरूपाची व्यक्ती ही मुनीमजी आहे. आणि ही मुनीमजी संस्कृतीच्या सुरुवातीस म्हणजे याच्या उगमाच्या सुरुवातीस हिशोब पत्रके ठेवण्याचं काम ती करत होती. ती कोणासाठी करत होती तर जमीनदारासाठी करायची. जमीनदारासाठी काय करायची, त्याच्या जमिनीची नोंद, त्याची इतर प्रॉपर्टीची असलेली नोंद आणि त्याच्या संदर्भित इतर गोष्टी म्हणजे खर्च उत्पन्नाची नोंद ही ठेवली जात होती. आता तुम्ही ज्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचा अभ्यास करणार आहात ती बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ह्याच्याबाबत इटालियन व्यापारी होता. त्या व्यापाऱ्यांनी, त्याचं नाव होतं लुका डी बार्गो पॅसिलिओ. इटालियन व्यापाऱ्याचं नाव काय होतं, लुका डी बार्गो पॅसिलिओ. यांनी बुक कीपिंगचा शोध हा 1494 साली लावला. म्हणजे 1494 साली प्रथमतः बुक कीपिंग म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, या सर्व बाबींचा शोध हा इटालियन लेखक ज्याचं नाव आहे लुका डी बार्गो पॅसिलिओ यांनी लावलेला आहे. हे साधारणतः 1494 या सालात. त्याच्यानंतर 18व्या शतकात आणि 19व्या शतकात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली. आता मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली म्हणजे काय हे तुम्हाला सुरुवातीला कळणार नाही. औद्योगिक क्रांती झाली म्हणजे उद्योगधंदे मोठ्या स्वरूपात सुरू झाले. याच्यापूर्वी जे उद्योगधंदे होते ते उद्योगधंदे हे माणसं करत होते. त्याची जागा 18व्या 19व्या शतकात मशिनरीने घेतली. आणि मशिनरीने घेतल्यामुळं त्याचं उत्पादन वगैरे या ज्या गोष्टी आहेत या फार मोठ्या स्वरूपात झाला. आणि फार मोठ्या स्वरूपात झाल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींची गरज पडायला सुरुवात झाली. आता 18व्या 19व्या शतकात याची उत्क्रांती झाल्यानंतर म्हणजे औद्योगिक क्रांती झाल्यानंतर तुम्हाला हिशोबाची वेगवेगळ्या पद्धतीची गरज, कोणत्या स्वरूपात हिशोब ठेवायची याची माहिती करून त्याप्रमाणे पुस्तकं लिहिणे किंवा वह्या ठेवणे हे फार गरजेचे झाले. आणि त्याच्यानंतर मात्र याच्यापूर्वीचे जो व्यवसाय होता हा व्यवसाय हा शक्यतो एका व्यक्तीने कडून केला जात होता. आता एका व्यक्तीकडनं केला जात होता म्हणजे काय,
की उदाहरणार्थ एखादा जमीनदार आहे, त्याची 2000 एकर जमीन असायची. या जमिनीचा हिशोब ठेवण्यासाठी त्याच्याकडं मुनीम जी असायचा आणि त्याच्या हाताखाली शेकडो हजारो लेबर असायचे. आता लेबर या शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात आलाच असेल. आपण जनरली लेबर हा शब्दच वापरतो. मजूर, लेबर म्हणजे मजूर, वेगवेगळ्या प्रकारचे मजूर असायचे. त्याचप्रमाणे समजा त्या काळात एखाद्या मालकाचे मोठमोठ्या बिल्डिंग असायच्या आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधलेली, वेगवेगळ्या प्रकारचे घरं किंवा रूम्स बांधलेल्या असायच्या आणि त्या रूम्सची भाड्याची आकारणी केली जात होती आणि याची वसुली करण्यासाठी याचा हिशोब ठेवण्याचं काम हे मुनीमजी करत होता. परंतु 18व्या आणि 19व्या शतकामध्ये ज्या वेळेला औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेला मात्र सदरचा जो व्यवहार आहे तो व्यवहार हा मशिनरीमार्फत मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यामुळं एका व्यक्तीकडनं करणं अशक्य झालं आणि याच वेळेला मोठ्या प्रमाणात कंपनीज या निर्माण झाल्या. आता कंपनीज या निर्माण झाल्या म्हटल्यानंतर काय अर्थ होतो त्याचा, की पूर्वी समजा एकच माणूस असेल, तो काय ते 1-2 लाख रुपये भांडवल असेल, 10-20 लाख रुपये भांडवल असेल, त्यावर व्यापार करत होता. परंतु औद्योगिक क्रांतीमुळे एवढंसं भांडवल तोकडं पडायला लागलं आणि एक व्यक्ती ते भांडवल देऊ शकत नव्हते. मग त्याची कंपनी तयार झाली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नेमले आले आणि प्रत्येक डायरेक्टरने त्याच्यामध्ये कंपनीसाठी आवश्यक असलेले जे भांडवल आहे त्याचा हिस्सा त्यांनी दिला आणि याच्यामुळे त्या कंपन्या व्यवस्थित चालवायला सोयीस्कर झालं. आता हे झालं, तुम्हाला प्राथमिक सगळी मी माहिती समजून दिली. आता हेच जे माहिती आहे हे तुमच्या घरात पण आहे. उदाहरणार्थ काय, की तुमच्या घरात तुम्ही पाहिलं असेल, तुमची आई किंवा वडिलांनी आलेला पगार आईच्या ताब्यात द्यायचा. आईच्या ताब्यात वडिलांनी पगार दिल्यानंतर ती आई जे पैसे दिलेले आहेत ते कुठे कुठे खर्च झालेले आहेत, कसे कसे खर्च झालेले आहेत याची नोंद एका वहीमध्ये ठेवते आणि तीच वहीमध्ये जी नोंद ठेवते त्याची व्याप्ती वाढून नंतर लेजर ऑफ अकाउंट्स तयार झाले. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला बुक किपिंग म्हणजे काय, बुक किपिंग या शब्दाचा अर्थ तुमच्या सहज लक्षात येत असेल किंवा तुमच्या बुक किपिंग अँड अकाउंटन्सी याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये लिहिलेलं असतं पुस्तक पालन व लेखाकर्म. पुस्तक पालन म्हणजे तुम्ही तुमचा जो व्यवहार कराल त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी ठेवणं याला म्हणायचं. नोंदी कुठं, वह्यामध्ये ठेवणं किंवा लेजरमध्ये ठेवणं याला म्हणायचं बुक किपिंग. आता या बुक किपिंगची अर्थ काय, त्याची व्याप्ती काय, त्याचे ऑब्जेक्ट्स काय, त्याचे फ्युचर्स काय, त्याची युटिलिटी काय, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगणार आहे. आपण बुक किपिंग म्हणजे काय, त्याचा उगम कधी झाला, त्याची प्रगती कशी झाली आणि त्यामध्ये कशी कशी सुधारणा होत गेली हे आपण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत बुक किपिंगचा अर्थ म्हणजे मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ द बुक किपिंग. म्हणजे बुक किपिंगचा अर्थ
आणि व्याख्या ही आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि ते आज आपण समजून घेणार आहोत. आता बुक किपिंगचा अर्थ काय? तर in a simple word, the bookkeeping means recording of the business transaction in the books of accounts in a systematic way. Bookkeeping म्हणजे काय? की व्यवहारातील ट्रान्झॅक्शनची नोंद ही बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये व्यवस्थितरित्या करणं याला म्हणतात बुक किपिंग. परत एकदा समजून सांगतो. बुक किपिंग म्हणजे व्यवहाराच्या प्रत्येक व्यवहाराच्या नोंद ही बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये व्यवस्थितरित्या करणे याला म्हणतात बुक किपिंग. आता या कोणत्या व्यवहाराची नोंद केली जाते बुक किपिंगमध्ये? तर ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट फ्रॉम सच रेकॉर्ड्स ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. आता बुक किपिंगमध्ये व्यवहाराची नोंद केली जाते कशा पद्धतीने? सिस्टमॅटिक पद्धतीने. म्हणजे व्यवस्थितरित्या व्यवहाराची नोंद ही बुक किपिंगमध्ये केली जाते. कोणते व्यवहार? तर ते पैशाशी संदर्भित असलेले, म्हणजे ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. पैशाची संदर्भित असलेले व्यवहारच बुक किपिंगमध्ये नोंदवले जातात, तेही तारखेप्रमाणे. तर याचं कारण काय? की आपल्याला वर्षाच्या शेवटी उद्योगाची किंवा आपण कसं करत असलेल्या उद्योगधंद्याची किंवा व्यवसायाची परिस्थिती समजून घेणं. म्हणजे काय? की तुम्हाला नफा होतो की तोटा होतो आहे. ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट म्हणजे तुम्ही करत असलेल्या व्यवहाराची बिनचूक माहिती मिळवण्यासाठी बुक किपिंगचा उपयोग होतो किंवा त्याला बुक किपिंग असंही म्हणतात. आता बुक किपिंगचा अजून एक अर्थ आहे. काय? तर बुक किपिंग इज एन आर्ट और सायन्स और सिस्टमॅटिक recording, classifying and summarizing the financial transaction of the business for a particular period. म्हणजे बुक किपिंग ही एक कला आहे किंवा शास्त्र आहे. कशाचं? की व्यवस्थितरित्या नोंद ठेवण्याचं, त्याचं वर्गीकरण करण्याचं. कशाचं वर्गीकरण? फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? आर्थिक व्यवहार. कशाचे? तुमच्या व्यवसायाचे. ते कोणत्या कालावधीचे? फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी आर्थिक व्यवहाराची व्यवस्थितरित्या नोंद करून वर्गीकरण करणे ही बुक किपिंगची व्याख्या आहे. आता ह्याला काय म्हटलं आहे त्याने? बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स. तर बुक किपिंग ही एक कला आहे किंवा शास्त्र आहे. कशाचं? सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग म्हणजे व्यवस्थितरित्या नोंद ठेवणे, वर्गीकरण करणे. कशाचं? आर्थिक व्यवहाराचं. याचं कारण काय याचं? तर त्या व्यवसायाचं विशिष्ट कालावधीकरता
नोंद केली जाते आणि हे नोंद ही सर्वसाधारणपणे 1 वर्षाची असते. परत एकदा समजून घेऊया. बुक कीपिंग इज अन आर्ट ऑर सायन्स. म्हणजे बुक कीपिंग हे कला किंवा शास्त्र आहे. कशाचं? सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ अँड क्लासिफाईंग अँड समरायझिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस. म्हणजे व्यवसायाच्या आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवणे, व्यवस्थितरित्या नोंद ठेवणे, वर्गीकरण करणे, हे किती कालावधी करताची? तर काही विशिष्ट कालावधी करता, आणि हा विशिष्ट कालावधी म्हणजे हा सर्वसाधारणपणे 1 वर्षाचा असतो. आता आपण याची व्याख्या समजून घेतली, अर्थ समजून घेतला, परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये बुककीपिंगचा मुद्दा व्यवस्थितरित्या मांडता आला पाहिजे म्हणून, किंवा तुम्हाला बुककीपिंगची व्याख्या पण विचारली जाते. आता बुककीपिंगची व्याख्या ही वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तर याच्यामधली सर्वसमावेशक पूर्ण अर्थपूर्ण असलेली व्याख्या आपण घेऊया, ती म्हणजे आर.एन. कार्टर यांची. आता व्याख्या घ्यायचं कारण काय की तुम्हाला बुककीपिंग नीट समजलेलं आहे का हे पाहण्याकरता परीक्षेमध्ये तुम्हाला व्याख्या विचारली जाते, किंवा तुम्ही बुककीपिंगचा खुलासा ही व्याख्यासह केला तर तुम्हाला त्याचा परिणाम तुमच्या मार्क्स मिळण्यावर होतो. तर आर.एन. कार्टर यांनी बुककीपिंगची व्याख्या काय केलेली आहे? तर बुककीपिंग इज द सायन्स ऑर आर्ट्स ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे बुककीपिंग हे शास्त्र किंवा कला आहे. कसली? तर बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये व्यवस्थितरित्या नोंद करण्याची. आता व्यवस्थितरित्या नोंद करण्याची, कशाची नोंद करायची बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये? तर ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन दॅट रिझल्ट्स इन ट्रान्सफर ऑफ मनी ऑर मनी वर्थ. पैशाशी संदर्भित किंवा पैशाच्या व्यवहाराची, सर्व पैशाच्या व्यवहाराची नोंद ही बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये केली जाते. परत एकदा पाहू. आर.एन. कार्टर म्हणतो बुककीपिंग इज अ सायन्स ऑर आर्ट. बुककीपिंग ही शास्त्र किंवा कला आहे. कशाची कला? तर बिझनेस ट्रान्झॅक्शन्सची, आणि कोणते बिझनेस ट्रान्झॅक्शन्स? जे पैशाची संदर्भित असतील, म्हणजे ट्रान्सफर ऑफ मनी म्हणजे पैशाची देवाणघेवाण, याच्याशी जे संदर्भ असतील त्याची नोंद बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये करणे, याला म्हणतात बुककीपिंग. आता हे तुम्हाला समजलेलं असेल. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं बुककीपिंगची व्याख्या काय, बुककीपिंगची प्रगती कधी कधी झाली, कशी कशी झाली, बुककीपिंगची आजची व्यवस्था काय, आणि आजच्या चॅप्टरमध्ये आपण डेफिनेशन ऑफ द बुककीपिंग आणि मीनिंग ऑफ द बुककीपिंग, म्हणजे अगोदर बुककीपिंगचा अर्थ आणि त्याची शास्त्रोक्त व्याख्या ही आपण पाहिलेली आहे. आता उद्याच्या चॅप्टरमध्ये आपण पुढच्या गोष्टी समजून घेऊ.